कृष्णवारी मंडळी. आपली बस दिसते मस्त, चॅम्पियन ट्रॅव्हल, एकदम लक्झरी, एकदम भारी आहे. श्रावण किल्ल्याचं सेक्टर 2 इकडं तुम्हाला जगन्नाथाचं टेम्पल आहे, जगन्नाथ महाराजांचं. आणि ही बघा आपली बसचा नंबर. आणि तुम्हाला आतलंच बसचं इंटिरियर दाखवतं. खूप छान बस आहे हे बघा. इंटेरियर एकदम मस्त इंटेरियर आहे, छान असं. वा सुंदर. जगन्नाथाचं दर्शन, चॅम्पियन ट्रॅव्हल्स. बघा आता भारतामध्ये किती भारी भारी ट्रॅव्हल्स आलेले आहेत. बघा कसं इंटेरियर किती छान वाटतं, असं मस्त असं एकदम छान. वा वा वा. सीटर आहे आणि स्लीपर बी आहे. आपलं स्लीपरचं आहे, वरचं AC आहे, मस्त थंडगार चालू केली AC यांनी. वा वा. आणि किती सुंदर असं SL9, SL7, SL9. आपल्याला थोडं उशिरा बुकिंग केल्यामुळं, बुकिंग झाल्यामुळं आपल्याला थोडंसं मागचं सीट भेटलं आहे SL9. आणि तुम्हाला दाखवतो सुविधा कशी आहे. वा वा मस्त. चार्जिंग वगैरे आहे. हे आपलं केबिन असं छोटंसं चार्जिंग टेबल आहे बघा. तिकडं आहे छोटी मोठी 2-2, 3-3 ACचे ब्लोअर्स आहेत. तिथं पाणी ठेवायला आहे, आपल्याला बॅग ठेवायला जागा आहे. तर बघा वाटलं तुम्हाला सांगा. आणि अशा बी सफर करा, लांब जर्नी 10 घंटा 12 घंटा करू शकतो. याच्यामध्ये वॉशरूमची बी सोय असती, पण ह्या लक्झरीमध्ये नाही आहे. तर आता सकाळी आपण भेटू मस्तमध्ये जगन्नाथपुरीला. आणि रामकृष्ण हरी मंडळी. चला आज बघा आपण कुठं आलेलो आहे, भुवनेश्वर जगन्नाथ टेम्पल. तर सकाळी लवकरच आपण पोचलो इथं. आणि इथं एक रूम घेतला, छानसा रूम, AC रूम भेटला आहे आपल्याला 1500 रुपयामध्ये. कोणाला बी भुवनेश्वर पुरीला यायचं असेल तर हाफ डेमध्ये या. रथयात्रा असते तेव्हा नका येऊ. तुम्हाला पुरीचं मार्केट, पुरीच्या मंदिराविषयी बी सगळी माहिती तुम्हाला देतो. सकाळी मी जवळजवळ 8:30 ते 9ला मी लाईनीला लागलो होतो दर्शनाला. आणि नंतर भोगचा टाईम झाला म्हणून अर्धा-1 तास लेट लागला आणि भयंकर गर्दी होती. तर अंदाजे 11, 11:30, 12 वाजले मला बाहेर यायला. तर 3 तास लागले, अडीच-3 तास. मोस्टली एवढा वेळ नाही लागत, पण ते भोगचा टाईम आला होता 8, 8:30चा, 9चा भेटला मला, त्यामुळं मग उशीर झाला. आणि बघा तुम्हाला थोडीशी माहिती, खाण्यापिण्याची सगळ्या सुविधा व्यवस्थित आहेत. आणि नंतर तुम्हाला मी मंदिराची बी माहिती सांगतो. अच्छा, तर पुरीमध्ये खाण्याची जे प्रसिद्ध प्रकार आहे ती एक मलाईची अशी चपातीसारखी मलाई भेटते, छान असते, जरा स्वीट आहे, कमी एवढी जास्त स्वीट नाही. त्यानंतर इथं दहीवडा एक चांगला प्रसिद्ध आहे. आणि पखाला भात नावाची एक डिश भेटते इथं, व्हेज थाली. त्याच्यामध्ये तुम्हाला जे पखाला भात म्हणजे एक दह्यामध्ये बुडवलेलं साधा राईस, आणि ते खाल्ल्याने पचनसंस्था सुधारते, असा त्याचं वैशिष्ट्य आहे. हे बघा इथं काहीतरी विकतात ते शक्तिमान दहीवडा. हां, अच्छा, मी आता तुम्हाला दहीवडा प्रसिद्ध आहे, तर दहीवडा विकतात इथं. हे बघा समोसे, चाट. आणि स्वीटसाठी चांगलं प्रसिद्ध आहे रसगुल्ला. जसं कलकत्तामध्ये फेमस आहे त्याचप्रमाणे तुम्हाला पुरीमध्ये बी रसगुल्ला भेटेल. असे जुने पुराणे आहेत बघा, किती मस्त सुंदर बिल्डिंग आहे. तर तुम्हाला पहिलं मी मंदिराची माहिती देतो. मला भूक लागली तशी जाम, तर मी आता जेवण करतो आणि नंतर परत तुम्हाला मंदिराची माहिती देतो. मंदिर प्रदक्षिणा बाहेरून गेल्यानंतर बी तिथे 4 द्वार आहेत, हस्तीद्वार, सिंहद्वार, त्यानंतर मेन मुख्य द्वार आणि पश्चिम द्वार, असं 4 प्रकारचे द्वार आहेत. मेन दर्शन ते मुख्य द्वारनीच एंट्री असते, बाकीच्या द्वारमध्ये एक्झिट आहे. तेव्हा राम भोजनालय हे आहे. लवकरच जाऊ आपण जेवायला. आणि तुम्हाला समोरच दाखवतो बघा काय आहे टेम्पल. दिसलं का टेम्पल? ऊन भरपूर आहे, पण काय आता आपल्याला फिरायचं आहे, आपल्याकडे 1-2 दिवस आहेत.
तर तुम्हाला सगळं फिरवतो. इथे एक समुद्र किनारा बी खूप छान आहे. चला आता आपण जेवण करू मस्तमध्ये. इकडची स्पेशल आहे उडीसा थाली, बेस्ट थाली. आणि मग नंतर तुम्हाला मंदिराची माहिती कंटिन्यू करू. जय महाराष्ट्र.